बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या 9 वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला। 14 जानेवारीला दुपारी 2:30 वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे। त्यानंतर हा सर्व प्रकार लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलगडत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला "तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालविणारा दिसतोयस" असं म्हणत त्याला हाताने मारहाण केली। राग अनावर झाला आणि त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटलं, त्यात त्याचा मृत्यू झाला। पियुषची आजी हे सर्व पाहत होती, पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही। त्यानंतर विजय यांच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येऊन पडलाय अशी माहिती तिनं दिली। संतोष भंडलकर याने डॉक्टर भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तेथे विजय यांच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती दिली। डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला, मात्र तेथे न नेता आणि मयताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगता नातेवाईकांनी बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मयताचं शवविच्छेदन न करता थेट अंत्यविधीची तयारी केली। पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात त्याच्या वडिलांनीच पियुषची हत्या केल्याचं समोर आलंय। 14 जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला एक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे जे प्रभारी अधिकारी आहेत सचिन काळे यांना माहिती प्राप्त झाली की होळ गावामध्ये एका लहान मुलाची डेथ झालेली आहे आणि ती त्या संदर्भाने घाईघाईने तिथे अंतिम संस्कार करत आहेत। मग वडगाव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांची टीम तात्काळ होळ या गावी पोहोचली। स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितले असता अंतिम संस्कार करण्याची संपूर्ण तयारी तिथे झालेली होती। त्यांनी तात्काळ ती 9 वर्षाच्या मुलाची बॉडी ताब्यात घेतली। ताब्यात घेतल्यानंतर गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता। तो विरोध शांत करून ती बॉडी आपण बारामतीमध्ये सिल्वर जुबली इथे आणली। ज्यावेळेस सकाळी त्याचं PM झालं, त्या PMमध्ये डॉक्टरांचं ओपिनियन आलं की गळा दाबल्यामुळे अशा प्रकारे हा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी ते सांगितला। त्यानंतर प्राथमिक दृष्ट्या ज्यावेळेस आम्ही बॉडी ताब्यात घेतली आम्हाला सुद्धा तो संशय होता की गळ्यावर ज्या काही खुणा होत्या की त्या खुनाचा काही प्रकार घडलेला असेल। तर तात्काळ आम्ही जेव्हा PM झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले तेव्हा आम्ही त्याचे वडील 9 वर्षीय मुलगा पियुष विजय भंडारकर, त्याचे वडील विजय गणेश भंडारकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केली असता त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा अभ्यास करत नाही, घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्रीसुद्धा बाहेर फिरत बसतो। या राग मनात धरून त्यांनी त्या मुलाला धक्का दिला, तो मुलगा खाली पडला, डोक्यावर आपटला, त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे। यामध्ये त्याची जी आजी आहे शालन गणेश भंडारकर यांनीसुद्धा ही सदरची घटना बघितली, पण तिने ती लपून ठेवली आणि त्याचे जे चुलते होते संतोष भंडारकर यांनीसुद्धा ती घटना बघितलेली होती आणि ती संपूर्ण इन्फॉर्मेशन लपून ठेवलेली होती। त्यामुळे या तिघांनासुद्धा आपण आरोपी केलेला आहे। आरोपी करून आपण त्यांना कोर्टात हजर केलेला आहे। सदरच्या ठिकाणी कोर्टानेसुद्धा आम्हाला PCR मंजूर केलेला आहे। अशा प्रकारे वडगाव निंबाळकर पोलिसांच्या हद्दीत त्यांच्या प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांच्या टीमने अशी सर्वात चांगली कामगिरी आणि खुनाचा जो काही खून झालेला आहे तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे, अशा प्रकारची चांगली कामगिरी झाली। NTV न्यूज मराठी, बारामती।